वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सकाळची घाई आणि नाश्ता यांचे खरंच खूप जवळचे नाते आहे. सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवावे आणि नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळ्यासारखे होते. त्यामुळे अंड्यापासून अगदी 5 मिनिटात बनणारा खमंग नाश्ता या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. खूप हेल्दी आणि खूप खमंग असा नाश्ता बनला जातो. चला तर मग रेसिपी जरा डिटेलमध्ये पाहूयात. 3 ते 4 अंडी छानपैकी उकडून साले काढून घेतली आहेत. एका पॅनमध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे. मीडियम फ्लेमवरती हा कांदा आपल्याला छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. कांदा छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत परतला गेला की यामध्ये आपल्याला 2 जे टोमॅटो आहेत ते मी किसून टाकले आहेत. कांद्याच्याच आकाराचे टोमॅटो होते. टोमॅटो छान किसून टाकला की जी ग्रेव्ही आपण थोडीशी हलकीची ग्रेव्ही जी बनवतो ती खूप टेस्टी अशी होते. खूप जास्त असा वेळ लागत नाही. त्यानंतर 2 चमचे चिकन मसाला ॲड केलेला आहे. 1 चमचा हळद ॲड केलेली आहे आणि 1 चमचा घरातील जो आपला साठवणीतला मसाला असतो तो ॲड केलेला आहे. आता जवळजवळ सगळे मसाले ॲड करून झाले आहेत. आता व्यवस्थित असं एकदा या फोडणीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी थोडीशी कमी केली आहे कारण आपले मसाले जळू नयेत म्हणून. सर्व मसाले घातले की या फोडणीला खूप छान असा खमंग वास येतो. 2 व्यक्तीला खाण्यापुरती ही मी भाजी बनवलेली आहे. खूप जास्त अशी भाजी बनवलेली नाही किंवा जास्त असा हा नाश्ता बनवलेला नाही. अगदी 2च व्यक्तीला पुरेन एवढंच बनवलं आहे म्हणून 2 कांदे आणि 2 टोमॅटो मी घेतलेले आहेत. प्रत्येकी 1 व्यक्तीसाठी 1 कांदा आणि 1 टोमॅटो असे हे प्रमाण ठेवायचे आहे. खूप छान असं खमंग हा मसाला परतला गेला आहे आणि खूप छान असं तेल सुटलं आहे. वरून मी परत थोडासा चिकन मसाला ॲड केला आहे. याने टेस्ट खूप छान येते. यामध्ये आता अर्धा ग्लास गरम पाणी टाकायचे आहे. गरमच पाण्याचा वापर करायचा आहे किंवा तुम्हाला जेवढे हवे आहे तेवढे पाणी घाला. या ठिकाणी मी फक्त अर्धा ग्लास एवढे पाणी घातले आहे. पाणी घातल्यानंतर सर्व भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अर्ध्या 1 मिनिटामध्ये या भाजीला खमंग अशी एक छानपैकी उकळी येते. गरम पाणी घातल्यामुळे जास्त असा वेळ लागत नाही. जसे जसे भाजीमध्ये घातलेले पाणी आटायला लागते तसा तसा ग्रेव्हीचा जो कलर आहे थोडासा लाल व्हायला लागतो. आता यामध्ये अंडी सोडून द्यायची आहेत. एका अंड्याचे मी 2 भाग केले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मूठभर पालक मी चिरून घेतला होता. तो मूठभर चिरलेला पालक मी या अंड्यावरती टाकून घेतला आहे आणि आपण सकाळी नाश्ता बनवत आहोत. नाश्त्याच्या वेळी कोणतीही पालेभाजी पोटात गेलेली चांगली असते म्हणून मी मूठभर पालक चिरला आहे. अंड्यावरती टाकला आहे आणि 2 मिनिटाची अतिशय लो फ्लेमवरती एक वाफ काढून घेतली आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला व्यवस्थित ही भाजी एकदा हलवून घ्यायची आहे. अंड्यांची जी साईड आहे ती पलटी करून घ्यायची आहे. सर्व अंडी आपल्याला याचप्रमाणे करून घ्यायचे आहेत. अंड्याची वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर करायची आहे आणि 1 मिनिटाची परत एक वाफ काढून घ्यायची आहे. 1 मिनिटानंतर आता मी झाकण खोलत आहे. आपण जो वरून पालक घातला होता तो एक मूठभरच होता पण तो खूप छान असा शिजला गेला आहे. भाजीला खूप छान अशी टेस्ट आलेली आहे. 1-2 मिनिट सेट करायचे आहे आणि खमंग आणि गरमागरम असा खमंग नाश्ता तयार आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 5च मिनिटात बनून होतो. डब्याला न्यायलाही खूप छान अशी ही रेसिपी आहे. सकाळी सकाळी घाईमध्ये मी ब्रेडसोबत हा नाश्ता सर्व केला आहे. आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि एक विनंती आहे, जर कृपया चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर. बाय बाय.